एका संशोधनामुळे प्रचंड मोठी क्रांती घडणार आहे। आपल्या कोणत्याही अवयवाचा वापर न करता आता आपल्याला कोणतेही डिव्हाइस हे वापरता येऊ शकतं अशा पद्धतीचं भन्नाट संशोधन झालेलं आहे। केवळ विचारांच्या सहाय्याने आपल्याला मोबाईल, कॉम्प्युटर अशा पद्धतीचं कोणतेही डिव्हाइस वापरता येऊ शकतं। फक्त विचार करून फोन, लॅपटॉप, पीसी असं कुठलेही डिव्हाइस नियंत्रण करणं वापरणं हे शक्य होणार आहे। मानवी मेंदूमध्ये चिप प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला जातोय। एलॉन मस्क यांच्या न्यूरोलिंक स्टार्टअपने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। एलॉन मस्क यांनी या पद्धतीची एक्स पोस्ट केली आहे आणि हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचा दावा केलाय। मेंदूमध्ये चिप प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा होती आहे, तर प्रत्यारोपणाच्या नंतर मेंदूमध्ये न्यूरॉन स्पाइक दिसतायत असाही दावा होतोय। तर मेंदूच्या माध्यमातून थेट नियंत्रणाच्या या चिपला टेलिपॅथी असं नाव दिलेलं आहे। एलॉन मस्कने याची घोषणा केली आहे। अवयवांवरील ज्या व्यक्तींचं, ज्या रुग्णांचं नियंत्रण सुटलेलं असतं, नियंत्रण गमावलेलं असतं, त्या सगळ्यांसाठी ही चिप ही नवसंजीवनी ठरू शकते। तर डोकं चालवणारी ही चिप आहे कशी आणि ती काय काम करणार आहे बघूया। प्रत्यारोपणाच्या द्वारे चिप ही मेंदूमध्ये बसवली जाणार आहे। तर चिपद्वारे शरीरावरती नियंत्रण ठेवलं जाणं शक्य होणार आहे। न्यूरोलिंक स्टार्टअप या कंपनीने हा प्रयोग यशस्वी केला आहे। प्रत्यारोपणाच्या नंतर मेंदूमध्ये न्यूरॉन स्पाइक दिसतायत असा दावा होतोय। पहिल्या मानवामध्ये 29 जानेवारीला हा प्रयोग यशस्वी झालाय। चिप बसवण्यात आलेल्या रुग्णामध्ये सुधारणा होती आहे। अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी याचा वापर होऊ शकतो। भविष्यामध्ये स्मृती आणि संज्ञानात्मक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा याचा वापर होईल। आणि या सगळ्या विषयी बोलूयात। सध्या आपल्यासोबत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर पिनाक दंदे जोडले गेलेले आहेत। पिनाकजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। खरं तर एक मोठ्या पद्धतीचं आणि ऐतिहासिक ठरेल, एक क्रांती घडेल अशा पद्धतीचं हे संशोधन मानलं जात आहे। काय नेमकं हे संशोधन आहे? अगदी सोप्या शब्दामध्ये याचं विश्लेषण कसं कराल? नमस्कार। एलॉन मस्कनी एक क्रांतिकारी असं संशोधन केलेलं आहे। हो। आणि मानवीय ब्रेनमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप त्यांनी इम्प्लांट केलेली आहे। आणि 29 तारखेलाच नुकतंच त्याची सर्जरी पूर्ण झाली। आणि सर्जरी नंतर तो पेशंट व्यवस्थित होतो आहे आणि त्या चिपमुळे न्यूरो सिग्नल सुद्धा मिळायला लागलेले आहे। हे गेल्या 1 वर्षापासून याच्यावर संशोधन चालू आहे। अमेरिकेमध्ये FDA याला अप्रूव्हल दिलं होतं। सुरुवातीला ॲनिमल ट्रायल झाले, मंकीज वगैरेमध्ये याची ट्रायल झाली। याचा जो पर्पज आहे बेसिकली ही चिप इम्प्लांट करून या संशोधनाचा, की ज्या व्यक्तींना हात नाही, पाय नाही किंवा फिजिकली जे डिसेबल्ड आहे पण मेंटली एकदम चांगले आहे, त्या लोकांना याचा निश्चितच वापर करता येईल। किंवा जे रुग्ण ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे किंवा ॲक्सिडेंट नंतर कोणाचं जसं कॉर्ड कॉम्प्रेशन किंवा नर्व्ह डॅमेज होतात पण ब्रेन साबूत असतं, त्या लोकांसाठी हे वरदानच ठरणार आहे। याच्यात काय होतं ॲक्च्युली, की आपण जी प्रोसेस ऑफ थॉट आहे ती हे चिप पिकअप करतो आणि त्या अनुषंगाने जे डिव्हाइसेस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, जसं लॅपटॉप आहे, तुमचं कम्प्युटर आहे किंवा स्मार्टफोनसारखे डिव्हाइसेस आपण या थॉट प्रोसेसनी या चिपच्या माध्यमातून आपण वापरू शकू। जेणेकरून आपण फिजिकली हँडिकॅप जरी असलो तरी आपण आपली सगळं कारवाई, जे काही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायचे, व्यावसायिक म्हणा, विचारांच्या म्हणा, लोकांसोबत आदानप्रदानाच्या, ते आपण या चिपच्या माध्यमातून, थॉट प्रोसेसच्या माध्यमातून आपण करू शकणार आहोत। अगदी खरं तर अशा पद्धतीचा प्रयोग जर आपण बघितला तर स्टीफन हॉकिन्स हे जे वैज्ञानिक होते त्यांनी सुद्धा केलेला आपण बघितलेला आहे। त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे किंवा काय साम्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ती कदाचित त्याच्या पुढची एक ती स्टेप आहे है ना। आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे। एज इज हेडिंग टुवर्ड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स। तर त्याच्यामध्ये असे नवीन नवीन प्रयोग इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या माध्यमातून होत आहे। याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट ऑफ द इंटेलिजन्स सुद्धा होणार आहे। थॉट प्रोसेस फास्ट कन्वर्ट होणार आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये। म्हणजे जसं आपल्याला एखाद्याला आपण डिक्टेट करतो
तर आपल्याला हात नाही पाय नाही, पण आपण नुसत्या थॉट प्रोसेसच्या भरोश्यावर आपण अनेक गोष्टी आपण डिक्टेट करू शकतो. किंवा आपल्याला भाषणं समजा सुद्धा द्यायची आहे, पण आपल्याला लिहायचं नाही, पण आपल्याला थॉटनी ते जनरेट करून आपल्याला रायटिंग प्रोसेस सुद्धा या डिव्हाइसेसच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. अगदी सर, खरं तर या प्रत्यारोपणाच्या नंतर हा जो कोणी रुग्ण होता ज्याच्यावरती हा प्रयोग झालाय त्याच्या मेंदूमध्ये न्यूरॉन स्पाइक दिसत आहेत असा दावा होतोय. हे काय आहे नेमकं न्यूरॉन स्पाइक? हे काय असतं आणि त्याचा काय नेमका हा पुढचा टप्पा असणार आहे? नाही, ब्रेन आपले कसं आहे ना की एक खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे जे बॉडीच्या सगळ्या सिस्टम्सला कंट्रोल करतं. फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळ्या गोष्टींना ब्रेन आपलं कंट्रोल करतं. आणि त्याच्यात एक सिस्टम अशी आहे की न्यूरो ट्रान्समिटर नावाची एक पद्धत असते, तिथून सिग्नल्स येतात आणि सिग्नल्स जातात. बरं. तर ही चिप काय करतं की जे थॉट प्रोसेस ब्रेनमध्ये जनरेट होतं, जसं आपण एखादी झाडाकडे समजा आपण पाहिलं आणि त्याचा आपल्याला सिग्नल्स येतात की हे झाड हिरव्या रंगाचं आहे, आणि आपल्याला समजायला एक्सप्रेस व्हायचं असेल आणि त्याचं काही त्याच्यावर काही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर ते सिग्नल्स ब्रेनमध्ये येतात. ते सिग्नल्स ब्रेनमध्ये येऊन त्या चिपमध्ये जातात आणि चिप या गॅजेट्सच्या माध्यमातून त्याला पुढचे थॉटमध्ये कन्व्हर्ट करणार. बरं, याचा उपयोग नेमका कोणकोणत्या रुग्णांसाठी किंवा कशा पद्धतीच्या व्यक्तींसाठी केला जाऊ शकतो? आणि खरं तर अशा पद्धतीची एक वेब सिरीज सुद्धा आलेली होती जिथे एक कल्पना विश्व तयार केलं गेलं होतं. लैला नावाची ही वेब सिरीज होती. या सगळ्याचे काही दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात का? ही चिप ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये बसवली गेली आहे ती ऑपरेट नेमकी कशी केली जाणार आहे? नाही, आता हा सगळ्या ट्रायल बेसिसवर हे काय ऍक्टिव्हिटी चालू आहे. आता पहिल्यांदाच ह्युमन ट्रायलमध्ये एकच पेशंट आता झालेला आहे आणि ते सिग्नल्स त्यांना मिळतात आहे. हे कशा पद्धतीने ते पुढे इंटरप्रिट करणार आहे हे आपल्याला कालांतरानेच कळेल, कारण की ही विज्ञानाची प्रोसेस आहे. हे प्रत्येक वेळा इम्प्रूव्हमेंट साईडला जात असते. अजून याच्यात काय दुष्परिणाम होतील रुग्णावर ही चिप लावल्यानंतर हे आजच्या घटकेला सांगणं कठीण आहे. पण जो या इन्व्हेन्शनचा जो प्रयत्न होता की सिग्नल्स जनरेट करून थॉट प्रोसेसला गॅजेट्सच्या रूपात कन्व्हर्ट करून पुढे आणणे, तो काही अंशी सक्सेसफुल झाल्यासारखा प्रथमदर्शनी वाटतो आहे. हे कोणत्या रुग्णांमध्ये आपण वापरू शकतो की ज्या लोकांना पॅरालिसिस झालेला आहे किंवा ज्यांना अपंगत्व आहे, हात तुटला आहे, पाय तुटला आहे, की जे एखादी गॅजेट वापरू नाही शकत, म्हणजे तो फोन नाही वापरू शकत किंवा PC वापरू नाही शकत, लॅपटॉप वापरू नाही शकत, तर अशा पेशंटसाठी हे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात निश्चितचपणे वरदान ठरेल. अगदी खूप खूप धन्यवाद पिनाकजी, तुम्ही सविस्तरपणे या सगळ्याचे अपडेट्स दिलेत आणि बातचीत केलीत यासाठी. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सुद्धा जोडले गेलेले आहेत. दीपक, कधीपासून नेमकं हे संशोधन सुरू झालेलं होतं आणि याला आता गती मिळताना दिसतेय? दावा केला जातो की हे संशोधन आता चांगल्या पद्धतीने पुढे चाललंय. ही स्टार्टअप कंपनी सुरू झाली होती आणि 2016 नंतर ह्या प्रयोगाचे ॲनिमल ट्रायल्स सुरू करायची परवानगी US डिपार्टमेंटकडून मागण्यात आली होती. ती तेव्हा देण्यात आली होती, परंतु ह्युमन्स ट्रायल जे होते त्याची परवानगी त्यांनी नाकारली होती, डिनाय केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी अमेरिकेचे जे FDA आहे त्यांनी ह्युमन ट्रायलची परवानगी दिली आणि त्या परवानगीनंतर हे पहिल्या फेजचे जे प्रयोग आहेत ते सुरू झाले. आणि पहिल्या प्रयोगमध्ये जी आपल्याला न्यूरोस्पाइक दाखवत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिसीज जसे ALS असेल, पार्किन्सन असेल, पॅरालिसिस असेल, त्याच्यावर याचा नक्की काय प्रभाव पडतो, काय इन्फ्लुएन्स होतं ते बघण्यात येईल. आणि त्याच्या दुसऱ्या फेजमध्ये जे सायकॅट्रिक वेगवेगळे डिसीज असतात, रोग असतात, जसं बायपोलर डिसऑर्डर झाला, जसं पार्किन्सन झालं, जसं पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाला, ॲक्यूट सायकोसिस झाले, हे जे डिसऑर्डर आहेत त्याच्यावर याचा काय परिणाम होईल तेही तपासण्यात येईल. आणि आपण बघू शकतो की स्टीफन हॉकिंग जे आहे ते AI म्हणजे इन्फ्रारेड जी होता, इन्फ्रारेडचा वापर करत होते, इन्फ्रारेड ग्लासचा वापर करत होते, ज्यांनी त्यांचे आयबॉलचे मुवमेंट आणि त्यांचे जे स्किनचं सेन्सेशन आहे त्यावरून त्यांची टायपिंग आणि त्यावरून त्यांची स्पीच क्रिएट केली जायची. पण आता ही अतिशय ॲडव्हान्स अशी पद्धती आहे ज्यांनी फक्त आपण विचार करूनच आपले जे गॅजेट आहेत त्यांना ऑपरेट करू शकतो. आपण बघू शकतो की 1970 80च्या दरम्यान अल्बर्ट आइन्स्टाईननी हे सांगितलं होतं की आपण टाईप 2 सिव्हिलायझेशन बनण्याच्या याच्यावर चाललेलो आहे. नंतर ते पुन्हा स्टीफन हॉकिन्स यांनी सांगितलं आणि पुन्हा आपण ही एक मोठी अशी क्रांतिकारी नवीन घटना घडलेली आहे, ज्यांनी जो पेशंट आहे जो आता न्यूरॉन स्पाइक दाखवतोय, न्यूरॉन स्पाइक इन्क्रीज झाले आणि सध्या ही रिकव्हरी जर पूर्णपणे झाली तर ही जगात एक मोठी क्रांती घडवेल. आणि फक्त अमेरिकेतच नाही तर ही संपूर्ण जगात आणि भारतातही ही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येईल. अगदी खूप खूप धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.